तलावांचं शहर असा लौकिक असलेल्या ठाणे शहरातील सिद्धेश्वर तलाव मृत झाला असल्याची भीती व्यक्त होते। या तलावात 24 दिवसात सलग तिसऱ्यांदा शेकडो माशांचा मृत्यू झाला असून पालिकेचे प्रदूषण मुक्तीचे प्रयत्न फोल ठरलेत। या प्रकाराबद्दल भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनीही संताप व्यक्त केलाय। पालिकेच्या मुख्यालयाजवळ असलेल्या सिद्धेश्वर तलावात जलपर्णीबरोबरच मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले। या तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत असून तलावाची निगा राखण्याचं काम कंत्राटदाराला देण्यात आलंय, परंतु या कंत्राटदारावर पालिकेच्या काही अधिकाऱ्यांकडून मेहर नजर ठेवली जाते। त्यामुळे या तलावातील प्रदूषणावर उपाययोजना झालीच नाही। परिणामी 24 एप्रिल रोजी माशांचा मृत्यू झाला। त्यावेळेला पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश दिले, परंतु त्यानंतरही तलावातील परिस्थिती बदलली नाही। त्यामुळे 10 मे रोजी पुन्हा माशांचा मृत्यू झाला, तर आज पुन्हा या तलावातील शेकडो मासे मृत झाले असल्याचं आढळून आले। या प्रकरणाची पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे तक्रार केल्यानंतर तलावातील ऑक्सिजन संपला असल्याचं कारण सांगण्यात आले। प्रदूषण विभागाकडून तलावाची देखभाल केली जाते, मात्र 3 वेळेला माशांच्या मृत्यूची घटना घडूनही मृत्यूच्या कारणाचा शोध लागलेला नाही। शहरातील इतर कोणत्याही तलावात माशांच्या मृत्यूची घटना घडलेली नाही। त्यामुळे सिद्धेश्वर तलावातील प्रदूषणावर 24 दिवसात काही प्रयत्न झाले नसल्याबद्दल नारायण पवार यांनी संताप व्यक्त केला। या तलावाची स्थिती सुधारण्यात पालिका अपयशी ठरल्यामुळे सिद्धेश्वर तलाव हा मृत झाला का असं समजायचं का, असा सवाल नारायण पवार यांनी केलाय।